आपण पाहिलं पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्री स्वतः येऊन ठिकठिकाणी पाहणी करतायत आणि लातूरच्या उजनी भागामधून ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। उजनी भागामध्ये पोहोचलेले आहेत। जो 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस झाला, अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झालेली आहेत आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्याच नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले आहेत। सकाळी सुद्धा सोलापूरचा दौरा करून त्यानंतर लातूरमधील उजनी गावांमध्ये मुख्यमंत्र्यांचा हा नियोजित दौरा आणि लातूरच्या उजनी गावामध्ये सध्या मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं, ज्यांच्या शेतांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागांना मुख्यमंत्री भेट देत आहेत, त्याची पाहणी करतायत आणि दुसरीकडे त्यांना मदतीचं आश्वासन सुद्धा देत आहेत। शेतकऱ्यांशी संवाद साधतात, त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रत्येक लोकप्रतिनिधी गावाला लागलेला आहे। शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन प्रत्येक जण पाहणी करतो। ताजा दृष्टीकरांचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, नुकताच आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे या उजनी गावामध्ये। गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत का आणि काय नेमकी परिस्थिती आहे सध्या गावामध्ये? सध्या हा जो गाव आहे, उजनी गाव आहे, काही दिवसापासून संपूर्ण पाण्यामध्ये होता आणि आताच पाणी ओसरलं। या गावाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 100 पेक्षा अधिक घर ही पाण्यामध्ये तडा गेलेला होता आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी या गावामध्ये दाखल झालेले आहेत। पूरग्रस्त नागरिकांशी, शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत आणि सध्या त्यांच्यासोबत काही ग्रामस्थ आहेत। त्या ग्रामस्थांकडून या सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहे की कशा पद्धतीने पाणी झालंय, किती नुकसान झालेलं आहे आणि याबद्दल पुढे काय करतं याबद्दल सर्व आता या ठिकाणी चर्चा मुख्यमंत्री करताना आपल्याला पाहायला मिळते ग्रामस्थांकडून। यानंतर हा सर्व आढावा घेतल्यानंतर ते इथे या ठिकाणी एक चर्चा करणार आहे सर्व ग्रामस्थांशी आणि संवाद देखील साधणार आहेत आणि त्यानंतर ते काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागेल। या ठिकाणी हे सर्व ग्रामस्थ आलेले आपली व्यथा त्यांच्याकडे मांडली जात आहे। त्याच्या पद्धतीने त्यांचं नुकसान झालेलं आहे, किती नुकसान झालेले, जनावर असेल, शेती असेल, पीक असेल, घर असेल, ह्या सर्व जे नुकसान झालंय त्याचा आढावा आता मुख्यमंत्री स्वतः घेत आहेत। सचिन, दृश्यांमध्ये आपण पाहतोय काही निवेदनं मुख्यमंत्र्यांकडे दिली जात आहेत। ग्रामस्थ नेमकं काय बोलण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्याशी? ग्रामस्थ या ठिकाणी अनेक अशी रस्ते व जे ग्रामस्थांनी स्वतः त्यांच्या पैशांनी निर्माण केलेले होते असे देखील वाहून गेलेले आहेत। त्याचबरोबर काही जी घरं आहेत, गोरगरीब आहेत, त्यांना देखील कुठलाही सहारा नाही। असे अनेक जे या गावातले जे पूरग्रस्तांचे जे विविध प्रश्न आहेत, विविध जे समस्या आहेत त्या घेऊन हा निवेदन आता त्यांना देण्यात आलेला आहे। त्या निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे। त्यानंतर आता ते ग्रामस्थांकडून संपूर्ण जे गाव आहे, त्या गाव आजूबाजूची जी गाव आहे त्याची सर्व पूर परिस्थितीचा ते आढावा घेत आहेत। हो, विनंती तुम्हाला थोडंसं थांबवतेय। मुख्यमंत्र्यांशी जे संवाद साधतात आपण ऐकूया। विरोधक म्हणून म्हणत नाही, आमच्या भागातल्या शेतकऱ्याला गरज आहे म्हणून आमची विनंती आहे की निर्णय घ्या। तुम्ही घेतला तर 100% लोक डोक्यात आणि गरज आहे समोर ते सगळे जे गावकरी आहेत लातूरमधल्या उजनी गावामध्ये मुख्यमंत्री जे पाहणी करतात, प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक नागरिकाला मदतीची आस लागलेली आहे। शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे, जे विदारक दृश्य आपण काल या गावामधून पाहिली, अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं, अत्यंत विदारक दृश्य आपण पाहत होतो। किती नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीचं आणि शेती सुद्धा सगळी पाण्याखाली गेलेली आहे आणि त्याच संदर्भात प्रत्येक शेतकऱ्याची मदत मिळावी अशी अपेक्षा होती। मात्र नुकताच हा पाहणी दौरा मुख्यमंत्र्यांचा सध्या सुरू आहे। काय काय नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे, कुठे कुठे नुकसान झालेलं आहे आणि कशा कशाची गरज आहे, त्या सगळ्याची पाहणी स्वतः मुख्यमंत्री जातीने लक्ष घालून करतायत। त्यांच्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा दुसऱ्या ठिकाणी दौऱ्यावर आहेत। आपण सकाळपासून अपडेट घ्यायचा प्रयत्न करतोय। नुकतेच मुख्यमंत्री स्वतः लातूरमधील उजनी गावामध्ये दाखल झालेले आहेत आणि काही निवेदनं ग्रामस्थांनी त्यांना दिलेली आहेत। आपण काही क्षणांपूर्वी पाहिलं आणि त्या निवेदनांवर आता काम होईल। त्यानंतर जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे कसे करायचे
कधीपर्यंत पूर्ण होतील याची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला जेव्हा माध्यमांशी संवाद साधतील तेव्हा आपल्याला कळणार आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांनी अगोदर सोलापूरमध्ये जी पाहणी केलेली होती तिथले ग्रामस्थ त्यांना सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन सांगत होते कुठे कुठे नुकसान झालेलं आहे। मुख्यमंत्री आढावा घेताना आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। मात्र प्रत्येक शेतकऱ्याची, प्रत्येक गावकऱ्याची, प्रत्येक ग्रामस्थाची भरीव आर्थिक मदत करावी। जे आमचं नुकसान झालेलं आहे काही ना काही मदत करावी, निधी मिळावा, पंचनामे लवकरात लवकर पूर्ण व्हावेत, जितकं नुकसान झालंय तितकं तरी निदान भरून द्यावं अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। कारण की आपण 3 ते 4 दिवसांपासून पाहतोय स्वतः की किती नुकसान झालेलं आहे संपूर्ण राज्यांमध्ये। जमीन खरडून गेली, गावामध्ये पाणी शिरलं, लोकांचं घरातलं धान्य त्या ठिकाणी, घरातल्या वस्तू याचं नुकसान झालं, बऱ्याच ठिकाणी व्यापारांचं देखील नुकसान झालं। आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी आलो आहे। खरं म्हणजे यापूर्वी याच गावामध्ये मी 7 वर्षापूर्वी जलयुक्त शिवारचं काम बघण्याकरता आलो होतो आणि त्याला अतिशय चांगलं काम जलयुक्त शिवारचं आपण केलं होतं। त्यावेळी खरं म्हणजे आपल्याला पाणी मिळावं म्हणून आपण काम केलं होतं, पण आता पाणी इतकं अधिक आलं आहे की यावेळी त्याच्यामुळे मोठं नुकसान आपलं झालंय। आणि म्हणून शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वाढीव मदत आम्हाला करता येईल करण्याचा आमचा प्रयत्न असेल। आणि एवढंच आहे तर ज्यावेळेस आपण टंचाई घोषित करतो, टंचाई म्हणजे दुष्काळ। टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो याला टंचाईत समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही लागू करणार आहोत आणि सगळी मदत आपण करणार आहोत। या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ते राजकारण करू नको, राजकारण नाही करायचं। या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांनाही मदत करणार आहोत। ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालंय त्यांनाही आपण पूर्णपणे मदत करणार आहोत। आणि केवळ या ठिकाणी आपण घोषणा नाही तर कालच पहिला हप्ता 2,300 कोटी रुपयाचा आपण रिलीज देखील केलेला आहे। आणि आता जशी नुकसानीची सगळी पाहणी आपल्यापर्यंत पोहोचेल त्यावेळी जी काही अधिकची सगळी मदत आहे ही सगळी मदत आपण करणार आहोत। कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी वाऱ्यावर सोडायचं नाही असा आपल्या सरकारचा निर्णय। यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। विशेषतः या गावची जी मागणी आहे की 2 गावांना जोडणारा आपल्याला जो पूल या ठिकाणी करायचा आहे ते आजच घोषणा करतो की या पुलाला आम्ही मान्यता देऊ, या ठिकाणी येणाऱ्या रस्त्याला देखील आम्ही मान्यता देऊ, तो रस्ता देखील जो आहे त्यालाही आम्ही मान्यता देऊ आणि सगळ्या पद्धतीनं जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे हे काम देखील या ठिकाणी आम्ही पूर्ण करू। त्यामुळे कोणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे। सरकार 100% तुमच्या पाठीशी उभं आहे। सरकार योग्य अशा प्रकारची भूमिका यामध्ये घेईल आणि ज्या काही मागण्या समोर आलेल्या आहेत त्या मागण्या निश्चितपणे आपण पूर्ण करू। मला अनेक गावांमध्ये या ठिकाणी पाहणी करायला जायचं आहे त्यामुळे अधिक आपला वेळ घेणार नाही आणि जरूर ही सगळी जी काही आपली परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या अनुरूप या ठिकाणी निर्णय घेतला जाईल हा विश्वास मी आपल्याला देतो। धन्यवाद। मुख्यमंत्र्यांचा ग्रामस्थांशी संवाद आणि ग्रामस्थांनी काही प्रश्न सुद्धा मुख्यमंत्र्यांसमोर मांडले। मात्र सगळ्यांना मदत मिळणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलंय।